कालचं जे उद्धव ठाकरे आणि उभाटाचा जो काही मेळावा होता ती आपण सभा पाहिली असेल. मला तर वाटतं ती जाहीर सभा नव्हती, तर ती चौक सभा होती. अंधेरी नगरी आणि चौपट राजा स्वतः लोकसभा निवडणुकीत त्यांनी हाताला मतदान करून आनंदोत्सव साजरा केला. कालचे जे विचार होते आणि ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे भाषण करत होते, मला तरी वाटतं जे घाणेरडे विचार आहेत त्यांनी जी काही गरळ ओकली काल ज्या भाषेमध्ये बोलले, मला तरी वाटतं त्यांनी पंचकर्म करण्याची गरज आहे. आणि त्याकरता बस्ती म्हणून जो काय आहे ते बस्ती जर त्यांनी केला तो पंचकर्माचा प्रकार, तर त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या अंगामध्ये आलेले आहेत पराभवामुळे, ते विचार बाहेर पडतील, त्यांचं मन शुद्ध होईल. आणि कसला सूड घेतो म्हणाले ते. आता त्यांच्यात पक्षाला चूड लागलेली आहे, मराठी शब्द आहे. प्रत्येक वेळी सामन्याला काहीतरी बातमी पाहिजे, मथळा पाहिजे, म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करत असतात. त्यामुळे त्यांच्या सभेला काही मला वाटत नाही ती चौक सभा झाली, जाहीर सभा नव्हती. कालच्या आणि आमचा सुद्धा काल मेळावा होता, आपण पाहिले असतील की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काही जाहीर सभा त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये विजयोत्सव होता, विजयाचं आनंदाचं गाणं होतं. परंतु नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या चौक सभेमध्ये पराभवाचं रडगाणं तुम्हाला दिसलं असेल. उद्धव ठाकरे यांना एक भलतीच विकृती जडलेली आहे. 2019 पासून ते राजकीय विरोधकांना ते हार्डवेअरी समजतात आणि खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. सामन्याला काहीतरी मथळा पाहिजे असतो, एरवी सामना कोण पाहत नाही, माध्यमांमधून बातम्या याव्या याकरता ते कोथळा काढण्याची भाषा करतात. आता त्यांच्या अंगात बळ किती राहिलं आहे, त्यांच्याबरोबर आमदार किती राहिलेत, त्यांच्याबरोबर नगरसेवक किती राहिलेत, शिवसैनिक किती राहिलेत, याचं पहिलं त्यांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. परंतु केवळ सामन्याच्या मथळ्याकरता अशा पद्धतीने त्या चर्चा करत असतात. उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांनी उद्धट बनवलेलं आहे आणि काही दिवसांनी त्यांना ते उद्ध्वस्त करणार आहेत. तुम्हाला आठवत असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला प्रचंड विरोध केला, काँग्रेसच्या विचारांना विरोध केला. परंतु ह्याच उद्धव ठाकरे जे सातत्याने बाळासाहेबांचं नाव घेत असतात, त्यांनी हाताच्या पंजाला लोकसभेला मतदान केलं. शोकांतिक आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला त्यांच्यामध्ये धगधगता अंगार आहे, परंतु त्यांना उभाटाला आम्ही भंगार समजत नाही. परंतु कोलांट्या उड्या मारायच्या जर त्यांनी बंद नाही केल्या तर जनताच त्यांना कायमची भंगारात काढणार आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरती टीका करणं हे त्यांचं नेहमीचं झालेलं आहे. परंतु कुठे नरेंद्र मोदी साहेब, कुठे अमित शहा साहेब, आणि सूर्यावर थुंकण्याचा प्रकार हे करत आहेत की आपली ताकद काय आहे, आपल्याकडे किती लोक राहिलेत, परंतु केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता या टीका करतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापूर्वी त्यांचं कौतुक करायचे आणि आता टीका करतायत, खालच्या लेवलला जाऊन टीका करतायत. कधीही बाळासाहेबांच्या जयंतीला यांनी सभा घेतली नव्हती, परंतु आम्ही सभा जाहीर केली आणि म्हणून यांनी सुद्धा सभा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसलेला आहे. असं कालचं भाषण पूर्णपणे त्यांचं फसलेलं आहे. केवळ विरोधकांवर एकनाथ शिंदे साहेब आणि अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर टीका करण्याकरता
कालची सभा त्यांनी घेतलेली आहे. अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींचं त्यांनी नाव घेतलं. अटल बिहारी वाजपेयींच्या मृत्यूनंतर त्यांचंही नाव घेतलं गेलं, तर त्याकडे कसं पाहता? मी तुम्हाला काय म्हणालो की त्यांना उद्ध्वस्त करण्याकरता संजय राऊत यांनी सुपारी घेतलेली आहे. काल श्यामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन जे बाळासाहेबांचे मित्र होते, या सगळ्यांवर त्यांनी काल टीका केलेली आहे. नेहमी नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा यांच्यावर तर टीका करतात, परंतु काल या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांवरती सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. ते सैरभैर झालेले आहेत आणि पराभव जो त्यांचा जो झालेला आहे, राहिलेली लोकंसुद्धा सर्वजण सोडून चाललेली आहेत. काल जर आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतले असते ना, तर किमान 5 ते 6 तास लोकांचे प्रवेश घ्यायला लागले असते. एवढी वेटिंग लिस्टला लोक त्या ठिकाणी होती. काल प्रथम त्यांनी म्हटलंय की लोक गाणं ऐकायला आले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काल एकनाथ शिंदे साहेबांचं पहिली भाषण झालं आणि नंतर गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला सोनू निगम यांचा. तुम्ही आधी माहिती घ्या. आता तुम्हाला माणसं जमवता येत नसतील तर दुसऱ्यानी जी काही माणसं दुसऱ्याचं भाषण ऐकण्यासाठी आलेली आहेत त्यांचं कौतुक करा. नसेल तुम्हाला कौतुक करता येत तर शांत बसा. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व डबल ढोलकी हिंदुत्व आहे. म्हणजे ते काय बोलतायत, कसे वागतायत ते त्यांनाच कळत नाही आहे. चिता कॅम्पमध्ये मी गेलो, बहुसंख्य मुस्लिम त्या ठिकाणी लोक जमली होती माझं भाषण ऐकायला आणि क्या आपको लगता है मैंने हिंदुत्व छोड़ा है. लोकांनी सांगितलं नाही. माझे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का, मी त्यांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं हो म्हणून. अहो उद्धव ठाकरे साहेब, 100% मुस्लिम जनता त्या ठिकाणी बसलेली आहे. तुम्ही त्यांना विचारताय माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का, ते होच म्हणणार कारण तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे. अरे हिंदुत्वाबद्दल तुम्हाला जर विचारायचं आहे ना तर शिवसैनिकांना विचारा, दादरमध्ये सभा घेऊन विचारा, ठाण्यामध्ये सभा घेऊन विचारा, तुमच्या आजूबाजूच्या जे काही उरलेली लोक आहेत ना त्यांना विचारा. त्यांच्या लक्षात आलंय तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला ते सोडून चाललेले आहेत. कालची जी सभा त्यांची होती, लोकांच्या लक्षात आलं यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, लोक सोडून चाललेत, म्हणून एक द्विधा मनस्थितीमध्ये काल त्यांनी सभा घेतली आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला की मी हिंदुत्ववादी आहे, मी हिंदुत्ववादी आहे. परंतु केवळ मतांकरता त्यांनी जो हिरवा झेंडा हातात घेतला, त्यांच्या जाहीर सभांमध्ये जो हिरवा झेंडा ते मिरवत होते, मुल्ला मौलवींना लाखो रुपये देऊन मशिदींमध्ये लोकसभेला यांना मतदान करण्याकरता सांगत होते, तो चेहरा लोकांसमोर विधानसभा निवडणुकीमध्ये टराटरा लोकांनी फाडला, त्यांना पराभव दाखवला आणि आता मी हिंदुत्ववादी आहे हे दाखवण्याकरता उरलेले सैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा प्रमुख थांबवण्याकरता कालची त्यांनी सभा घेतली आणि उसनं अवसान आणून मी हिंदुत्ववादी आहे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न केला. मला तुम्हाला सांगायचं आहे, ह्यांचं हिंदुत्व हे डबल ढोलकी हिंदुत्व आहे. हे कुठलं हिंदुत्व आहे? राज्यसभेला राजन साळवे असतील किंवा वैभव नाईक गैरहजर राहिले होते, काही खासदार देखील गैरहजर राहिले होते. कसा अर्थ घ्यायचा त्याचा? त्यांच्या बाजूने आणि तुमच्या बाजूने तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार पण गैरहजर. हे बघा, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे धाराशिव आणि या ठिकाणून लांबचा प्रवास होता. काल मुंबईचा आमचा मेळावा होता. मुंबईच्या मेळाव्यावरती ज्यांना ज्यांना शक्य झालं त्या लोक त्या ठिकाणी आले. त्यांनी स्वतः कळवलं सुद्धा होतं की आम्हाला जमणार नाही आहे म्हणून. मला एवढंच बोलायचं आहे की त्यांच्याकडे काय राहिलंच नाही आहे, उरणारच काही नाही आहे. अहो 95-97 सीट लढवतात आणि 20च निवडून आणतात. आम्ही 80 सीट लढवल्या आणि 60 लोक निवडून आली आमची. शिवसैनिक आमच्या सोबत आहेत म्हणून या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत.
राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगानं नाव न घेता उदय सामंतांनी एक विधान केलेलं आहे, माझी आमदारात एक पक्षप्रवेश आहे. राजन हे बघा, माजी आमदार काय बोलताय तुम्ही? अहो, आजी आमदार, आजी खासदार. थोड्याच दिवसात तुम्हाला चित्र दिसेल. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्या की थोड्या दिवसात चित्र दिसेल. फोडाफोडीचं राजकारण करणार एवढं तुम्हाला राज्याच्या जनतेने सोबळाचं सरकार दिलंय, तरी पण तुम्ही पुन्हा राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण करणार. फोडाफोडीचं राजकारण करण्याची गरज नाहीये. या ठिकाणी जे शिवसैनिक केवळ रडारड करून सहानुभूती घेऊन जे थांबले होते, त्यांच्या लक्षात आलेलं आहे केवळ उद्धव ठाकरे खुर्ची करतात, धरसोड वृत्ती करतात. जी शिवसैनिक आहेत की ज्यांना कधीही काँग्रेसची भूमिका मान्य नव्हती, त्या काँग्रेसच्या उंबरठ्यावरती जाऊन, सोनिया गांधीच्या उंबरठ्यावर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बसलेले आहेत. त्याला कंटाळून खालचा शिवसैनिक नाही राहिला तर नेता कशाला राहणार आहे? नेता हा शिवसैनिकांच्या जीवावर आहे. जो शिवसेनेचा आमदार आहे, शिवसेनेचा खासदार आहे, शिवसेनेचा पदाधिकारी आहे, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, तो बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर काम करत असतो. शिवसैनिक जर बरोबर राहणार नसतील, कार्यकर्ते बरोबर राहणार नसतील, तर कशाला आमदार खासदार त्यांच्याबरोबर राहतील? आणि म्हणून हे सर्वजण सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. बांगलादेशाच्या महिलांचा समावेश सापडला आहे, काही महिला सापडत आहेत, केंद्र सरकार तुमचं आहे, अशा पद्धतीने बांगलादेशी देशात घुसतायत, याकडे कसं बघता तुम्ही? बांगलादेशे जर देशात जर घुसत असतील, घुसत आहेत, त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी चौकशी चालू आहे. ज्या ज्या पद्धती जे जर त्या ठिकाणी बांगलादेशी महिला जर ते आपण चौकशी करून त्यांचा आम्ही बाद करणार. त्यांचं तर बादच करायला पाहिजे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही, घुसखोर करतायत. हे बघा, बांगलादेश जे काही या ठिकाणी जे येत आहेत भारतामध्ये, ही सवय काँग्रेसच्या राज्यात लागलेली आहे. ज्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, बोटचेपत धोरण जे त्यांनी स्वीकारलं होतं, मतांकरता, मी तर म्हणतो मतांकरता हे बांगलादेशी इकडे आणून ठेवलेली आहे. दिल्लीचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच ठिकाणी मतांकरता वस्त्याच्या वस्त्या काँग्रेसनी बसवलेल्या आहेत. शेवटी ते काढायला वेळ लागणार, परंतु आम्ही युद्धस्तरावरती प्रयत्न करतोय की बांगलादेशी जे आहेत त्यांना देशाच्या बाहेर काढण्याचा. पालकमंत्री पदावरून मोठा वाद पाहायला मिळतोय. तुमच्या पक्षाचे भरत गोगावले म्हणतात की सुनील तटकरे यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. बघा, घर तिथं भांडण असतंच, घर तिथं भांडण असतंच, परंतु घराचे जे काही पालक आहेत, घराचे चालककर्ते आहेत, ते सगळे विषय संपून टाकतील. दोन सख्या भावांमध्ये कधी कधी पटत नाही. संजय राऊतांचं म्हणणं आहे की तिसरे उपमुख्यमंत्री आता राज्याला मिळतील. कसं आहे की आता यांच्याकडे काही राहिलेलं नाही. उदय सामंतांकडे निशाणा करून त्यांच्या बोलण्याची जी काही जो करतायत, एक संजय राऊत म्हणजे एक मनोरंजनाचं साधन झालेलं आहे. काहीतरी बोलायचं, मी काहीतरी फार मोठा तीर मारला, असा काहीतरी प्रकार करायचा हा त्यांचा प्रकार आहे. उदय सामंत शिवसेनेचं काम, एकनाथ शिंदेचं साहेबांचं काम प्रामाणिकपणे करतायत, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतायत. म्हणून त्यांना असं वाटतं की मी असं बोललो की उदय सामंतवर यांच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. संजय राऊत, आपण हे विसरा. आपण अशा पद्धतीच्या जे काही टीका करताय, केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. उद्योगमंत्री दावोसला गुंतवणुकीसाठी गेले होते की लोक फोडण्यासाठी, शरद पवार यांनी असं म्हटलं. पवार साहेब, आपण काय केलं आतापर्यंत? आपण तर ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, ज्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण तर पवार साहेबांनी बोलूच नाही. मुळात शरद पवार साहेबांच्या पक्षाची निर्मितीच काँग्रेस फोडून झालेली आहे. सोनिया गांधी परदेशी आहेत हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला आणि नंतर पुन्हा सोनिया गांधींची सोयरीक साधली. त्यामुळे पवार साहेबांनी फोडाफोडीच्या बाबतीत बोलणं म्हणून म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य आहे. पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. परंतु जेव्हा तुम्ही इतरांवरती टीका करता, जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे करता, तर 4 बोटं तुमच्याकडे. तुमची निर्मितीच फोडाफोडीचा जेव्हा इतिहास भारताचा लिहिला जाईल राजकारणाचा, तेव्हा शरद पवार साहेब यांचं नाव पहिलं असेल सुवर्ण अक्षरात. त्यामुळे त्यांनी इतरांच्या फोडाफोडीवर बोलू नये. एक अजून प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे काल अमित शहा आणि फक्त नरेंद्र मोदींवरच टीका केली. देवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाण्याचा काही प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत भाजपसोबत, असं वाटतंय का? हे बघा,
उद्धव ठाकरे यांना स्वतःची दिशा समजत नाही आहे. त्यांनाही जे उरलेले जे काही शिवसैनिक आहेत, आमदार खासदार आहेत, त्यांना दाखवण्याकरता की मी सत्तेच्या जवळ जातोय हे दाखवण्याकरता देवेंद्र फडणवीस साहेब यांना कधी आदित्य ठाकरेंना भेटायला पाठवणं, कधी स्वतः जाऊन भेटणं, कधी स्वतः जाऊन कौतुक करणं, कधी स्वतः जाऊन शुभेच्छा देणं, असे प्रकार ते करतायत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे उद्धव ठाकरे नाही आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब हे काय विसरलेत का हो, की देवेंद्र फडणवीस साहेब यांना संपवण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली. तू राहशील किंवा मी राहील, त्यांच्यावरती जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कुभांड रचले. आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या पक्षाच्या विचारांशी, आपल्या नेत्यांशी एकदम कट्टर आहेत. अरे जे उद्धव ठाकरे अटल बिहारी वाजपेयींवरती टीका करतात, जे उद्धव ठाकरे लालकृष्ण अडवाणींवरती टीका करतात, जे उद्धव ठाकरे श्यामाप्रसाद मुखर्जींवरती टीका करतात, जे उद्धव ठाकरे, जे फडणवीस साहेब RSSच्या मुशीतून आलेले आहेत, त्या RSSवर घाणेरडे आरोप करतात, RSSच्या स्वयंसेवकांवरती टीका करतात, त्यांची नक्कल करतात. ज्या फडणवीस साहेबांचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहा आहेत, त्यांना उद्धव ठाकरे औरंगजेब बोलतात, अफजल खान बोलतात. आजच महाराष्ट्राचे शत्रू म्हटलेलं आहे. महाराष्ट्र लुटणारे डाकू म्हटलं जात आहे, मोगॅम्बो म्हटलं जात आहे. अगदी खालच्या भाषेवर मध्ये अमित शहाजी आणि नरेंद्र मोदींवरती उद्धव ठाकरे टीका करतायत. यांना फडणवीस साहेब काय जवळ घेणार आहेत का? उद्धव ठाकरे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यामध्ये फरक आहे. पक्षाला मानणारे, पक्ष वाढवणारे हे देवेंद्र फडणवीस साहेब, ते पक्षाच्या नेत्यांना मानणार आहेत. अहो, आपण खुर्ची करता. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, काल तुम्ही कबूल केलं, मान्य केलं, हिंदू हृदय सम्राट हे बोलायला तुम्ही घाबरत होतात. तत्व हिंदुत्वाचं बाळासाहेबांचं सोडलं. ज्यांनी सावरकरांच्या वरती टीका केली त्यांच्या जाऊन लोटांगणं घातली. तुम्ही विचार सोडणारे, तत्व विसरणारे उद्धव ठाकरे आहात. देवेंद्र फडणवीस साहेब नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला आम्ही जवळ कधीच घेणार नाही. फक्त आपल्याकडे असणाऱ्या लोकांना थांबवण्याकरता हा प्रकार आहे. फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टी असेल, अमित शहाजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, कधीही उद्धव ठाकरे यांना जवळ घेणार नाहीत. कारण भाजपच्या पाठीत यांनी खंजीर खुपसलेला आहे. निवडणुका लढल्या महायुती म्हणून आणि सत्तेकरता काँग्रेसची लाचारी केली. मुख्यमंत्री पदाकरता कोण विसरलेलं नाही आहे. सगळे उद्धव ठाकरे यांच्यासारखे सत्ता पिपासू काय म्हणतात ना, सत्तेसाठी लाचार जाणारे, तत्व सोडणारे इतर लोक नाही आहेत. एक मुद्दा या निमित्ताने महत्त्वाचा आहे. शिवसेना सत्तेपासून दूर जाते, भाजप आणि शिवसेनेत जमत नाही, मुख्यमंत्री रुसले, एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे जवळ जाताना दिसत आहेत, त्यांची ध्येयबोलीतून दिसत आहेत. त्यामुळं तुम्हाला थेट असं म्हणायचं आहे की हे भविष्यात एकत्र येऊ शकतात? हे बघा, तुमची खतखत काय? नाही ना, आमची खतखत नाही आहे. आम्ही व्यक्त पण केली नाही आहे. खतखत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे. शिवसेना भाजपा ही नैसर्गिक युती आहे, विचारांवर झालेली युती आहे. उद्धव ठाकरे काल तुम्ही पाहिलं आघाडीमध्ये आहेत. शिवसैनिकांना जे उरलेले आहेत त्यांना विचारता, तुमची तयारी झाली आहे का? तयारी झाली की सांगा, मग आपण एकटे लढू. म्हणजे त्या आघाडीशी सुद्धा ते प्रामाणिक नाही आहेत. म्हणजे त्यांच्या पक्षाची तयारी झाली की आघाडी तोडणार. अरे तुमच्यामध्ये हिंमत आहे ना, तर कालच्या मेळाव्यात मी आघाडी तोडली हे जाहीर करायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाही आहात. तुम्ही सत्ता आणि खुर्ची याकरता फक्त प्रामाणिक आहात. हे कालच्या मेळाव्यातनं सुद्धा दिसलेलं आहे. अजून एक ते म्हणाले की अमित शहा म्हणून तुमची नाटकं सुरू आहेत, असंही त्यांचं म्हणणं.
हे बघा, तुमच्या पाठीशी अमित शहा असं ते म्हणतात. अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आमची ही महायुती होती. आता अमित शहा साहेब यांच्यावरती त्यांचा राग का, मला हेच समजत नाही. मला वाटतं की भारतीय जनता पार्टीशी त्यांना युती करायचा प्रयत्न करायचा आहे, पण अमित शहा साहेबांनी बहुतेक शिर्डीच्या अधिवेशनावर ते आल्यानंतर त्यांना जे काही जोडे आणलेले आहेत, त्यांना ज्यांची ती लायकी दाखवलेली आहे, यामुळे ते अमित शहा साहेबांवरती अशा पद्धतीने टीका करतायत. संपूर्ण भाजपच तुमच्या विरोधात आहे. फक्त अमित शहा साहेबांना काय तुम्ही टीका करता आणि मोदी साहेबांवर टीका करतात? अहो, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी भारतीय जनता पार्टी पक्ष बनलेला आहे, त्या स्वयंसेवकांची तुम्ही टीका करता? अहो, तुम्ही त्या काँग्रेसच्या नादी एवढं लागलेले आहेत. गोमाता गोमूत्र यावरती सुद्धा तुम्ही टीका करायला लागलेले आहात. ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं गोमूत्र, त्याच्यावरती सुद्धा टीका करताय. म्हणजे तुम्हाला नक्की काय, म्हणजे तुम्ही मान्य केलं आहे की आमची महायुती म्हणजे आमचं हिंदुत्व आहे. मग या हिंदुत्वामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला अपवित्र वाटत आहेत. उद्धव ठाकरे हे भरकटलेले आहेत, दिशाहीन झालेले आहेत. हे कालचं भाषण त्याचं उत्तम उदाहरण होतं. छावा नावाचा चित्रपट येतोय, त्या चित्रपटासाठी संभाजीराजे यांनी त्याला विरोध केलाय. संभाजीराजे दुसरे छत्रपती महाराष्ट्र आपल्या स्वराज्याचे, त्यांच्यावर आधारित चित्रपट आहे, पण त्याला आता विरोध होताना पाहायला मिळतो. मग तो चित्रपट मला काही त्याची कल्पना नाही आहे. मी माहिती घेतो त्याविषयी आणि मग त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटेल. एक महत्त्वाचा मुद्दा असा येतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल असं संजय राऊत म्हणतात. अलीकडे असं म्हटलं आहे की उदय होणार आहे. तर उदय सामंत यांच्या नावावर संजय राऊत हे मनोरंजनाचं साधन आहे. ज्याप्रमाणे वाहिन्यांवरती मध्ये एखादी जाहिरात येते, त्या पद्धतीचं ती आहे. त्याच्यामुळे त्यांना काही सिरियसली घेणं गरजेचं नाही आहे. संजय राऊत काहीतरी मथळा, प्रेस व्हॅल्यू, प्रेस काहीतरी बातमी व्हावी म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. उदय सामंतांचा विचार करण्यापेक्षा, काय उदय होतो हे पाहण्यापेक्षा तुमचा जो अस्त होतोय तो पहिलं त्यांनी तिकडे लक्ष द्यावं. शिंदे यांचा विचार वेगळा असू शकतो. एकनाथ शिंदे हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पाळले. अशा लाचारीला शिवसेना प्रमुख हे वेश्याचे राजकारण म्हणायचे. अहो, ईडी आणि ज्या गोष्टी आहेत, हे आरोपी आहेत, जामिनावर सुटलेले आहेत. जो स्वतः आरोपी आहे, जो स्वतः फसवणूक प्रकरणामध्ये पूर्ण फॅमिलीसहित अडकलेला आहे, त्यांनी कशाला इतरांवरती टीका करावी? आपण आपली केस कधी जामीन कधी मिळेल, निर्दोष कधी सुटतील याकडे लक्ष द्यावं. स्वतः आपण आरोपी आहात, जामिनावर आलेले आहात, कशाला इतरांवरती टीका करताय उगाचच? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.